हॅलो गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप की मजेत असाल. तर इथे बघा मोक्षचे पप्पा ना बोलत होते, त्यामुळे आवाज म्यूट करून दिला, कारण ते असं सांगत होते तू असं दाखव म्हणे की मी बनवला आहे. तर खरं सांगते, पास्ता वगैरे मी बनवला नाही, त्यांनीच बनवला आहे. इथे बघा ते पास्ता वगैरे खात होते, टी व्ही बघत होते. मीठ कमी होतं, मीठ द्यायला गेली होती. हॅलो तर ते मी नमस्कार, आज कशा व्हॉइस आहात ओव्हर तुम्ही? आय होप की सगळे मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे आणि मोबाईल पण आपला रिपेअर झाला आहे खूप दिवसांनी. म्हणजे मम्मीकडे गेली होती आणि खूप म्हणजे सुट्ट्या वगैरे म्हणजे काढूनच होते तिकडे. मम्मीच्या मामेभावाच्या मुलीचं लग्न होतं तिकडे, पण तिकडे सासरी आली होती. सासरी पण लग्न आहे, म्हणजे आता लग्नाचं सीझन चालू, त्यामुळे लग्न वगैरे आहे. आणि आज पण लग्नालाच जायचं आहे मला. काल हळद होती, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं ना, रात्री 12 नंतर मी काल म्हणजे हळद वगैरे होते, तिथून दमून आल्यानंतर मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. हळदीचा वगैरे काही व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला. त्यानंतर खूप छान छान तुमचे कमेंट येत आहेत. मला असं वाटलं की आपले ब्लॉग कोणी बघत नाही, विसरून गेले की काय, असं मला वाटायचं. काही एवढं रिस्पॉन्स यायचा नाही, त्यामुळे मी व्हिडिओ जास्त बनवत नव्हते. पण नाही, तसं काही नाही, सगळ्यांना व्हिडिओ आवडतात आणि माझ्या व्हिडिओला कमेंट पण यायला लागली की तुमचे व्हिडिओ काय येत नाही. आशा करतो की तुमचं येतात, तुमच्याने लाईक पण येतात, छान सपोर्ट करता तुम्ही. आणि आपला आता मोबाईल पण रिपेअर झाला आहे, त्यामुळे तो खूप आनंद होतो. माझ्या मोबाईलचा मोक्षने ग्लास कार्ड फोडून टाकला होता. तो मोबाईल हँग पडायचा, त्याच्यामुळे तर मोबाईलचा ग्लास कार्ड वगैरे नवीन टाकला. आणि असंच आपला सपोर्ट असू द्या आणि आपले 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम पूर्ण होऊ द्या. तुमच्या सपोर्टने माझे लवकर चॅनल मॉनिटाईज होऊ द्या, अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. तर आजचे दिवस कसा जातो माझ्यासोबत, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर इथे सगळं आवरून झालेलं होतं. आज सकाळीच लवकर उठून मी घर वगैरे झाडून घेतलं, छान पुसून घेतलं, देवपूजा वगैरे झालेली होती. ते किचनवरचं पण आवरून झालं होतं, पण थोडेफार भांडे वगैरे होते ते पण साफ करून घेईल. आणि ते बेडशीट वगैरे चेंज करून घेतली, आज कोणी पण येईल घरी म्हणून, त्यामुळे. आणि केस धुतले होते ना, ते पण त्याची गुंता वगैरे काढून ठेवते. मग नंतर उशिरा तयारी करायची, त्यामुळे मोक्षीच्या पप्पाने सांगितले की उशिरा लग्न लागतं आमच्या इकडे. लग्न म्हणजे 2-2:30 वाजून जातं लग्नाला, तर त्यामुळे लवकर उशिराच आवरलं. तर इथे केसांची गुंथा वगैरे काढून घेते. आणि केस पण मी कट केले ना, ते सारखे छान दिसत आहेत. तर हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे, खूप छान असे लटकन वगैरे बनवले आहे. एकदम सिंपल अशी स्लीव्स ठेवली आहे हाताची, बघा सिंपल ठेवले. आणि प्रिन्स कटमध्ये छान अशी लेस वगैरे लावून घेतलेली मस्त. पुढून पण तसा सेम आकार घेतलेला आहे, पण लेस वगैरे काही लावलेली नाही, अटॅच केली नाही. पण काल मी हीच हळदीला साडी घालून गेली होती. ही अशी साडी कसं शिवलं मी ब्लाऊज, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज मी जी साडी घालणार आहे, मेकअप करणार आहे, ते तुमच्यासोबत थोडंसं शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ आज पूर्ण कंटिन्यू करा. आणि कसा वाटलं तेही कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला चॅनलला खूप तुम्ही व्हिडिओ सगळेजण बघतात, पण लाईक करायला कंजूसपणा करता, तर कंजूसपणा न करता लाईक मनापासून करा. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट पण नक्की करा. तर मी साडी घालणार आहे आज लग्नाला. छान आहे, माझ्या ताईने घेतलेली मला ओटी भरण्यासाठी. तर ही साडी छान आहे. आणि तिच्यावरचं ब्लाऊज मी काही स्टिच केलेलं नाही, आणि पीस पण सापडत नाही, कारण तेव्हा मी पीस काढून ठेवला होता, कारण मला हे ब्लाऊज त्याच्यावर छान वाटायचं. हा मी वेगळा पीस घेऊन वेल्वेटमध्ये छान ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे दुसरीकडून. आणि हा आज मी नेकलेस घालणार आहे. हा पण मला ताईनेच आणलेला आहे, म्हणजे जिजूने दिला आहे आम्हाला. तर जिजू पण कटलेरी होलसेलला करतात, त्यामुळे त्यांनी दिला होता मला. तर हे कॉम्पॅक्ट लावणार आहे मी. हे घेतलं आहे स्प्रे, मी जास्त यूज करत नाही, पण पहिल्यांदा म्हणजे आता वापरणार आहे. छान आहे, मोगऱ्याचा सेंट येतो. आणि ही लिप लायनर, ही लिपस्टिक लावणार आहे, मॅटमध्ये आहे, लिक्विड लिपस्टिक आहे, खूप छान बसेल, म्हणजे उन्हाळ्याचं गरमीचं निघणार नाही. ही सिंदूर पेन्सिल, ही साडी पिन साडीवर मॅचिंग, ह्या याच्यातली एक टिकली लावेल साडीवर मॅच. हे आय शॅडो लावेल. आणि ही फेअर मी कधी लावत नाही, पण आता लावणार आहे गरमीमुळे. आणि ही टिकली आपली रेग्युलर, ही आवडली तर ही किंवा ही लावेल, दोघांपैकी जी चांगली आवडेल ती लावेल. त्यानंतर ही लॉंग मंगळसूत्र घालेल, त्याच्यावर छान दिसेल सिंपल डायमंडमध्ये. मी आता त्याच्यावर इयरिंग शोधत आहे कोणते घालू. त्यानंतर हे वॉलेट, असं काही आजचं सगळं राहणार आहे. ते टिकलीला लावून घेतली आणि त्या समोर मोक्ष आलेला आहे. तो मला व्हिडिओ काढू देईल तरच मी असे शूट करणार आहे, नाही तर मग मी नाही करणार. सगळी तयारी झाली की मग दाखवेल, नाहीतर मग दाखवत आला तर दाखवणार आहे, कारण मोक्षीमध्येच आला आता.
सगळं सामान त्याने वरती बघितलं तर परत वस्तू फेकायला सुरुवात करणार होता, त्यामुळे पटकन आवडून मी हे असं ठेवून गेलं इथे बघा. इथे बॅग परत ठेवून दिलं सगळं. मी इकडे बघा हा आला आगाऊ मुलगा आलाय माझा, काही करू देत. पास्ता खाल्ला हे मोठू? पास्ता खाल्ला का तू? बाय बाय कर. त्याची बडबड चालू होती त्याच्या सामोर. हे कार्टून बघा आमचं कसं करते. मोक्ष मोक्ष तू नेम नेम केलं का? तू नेम नेम केलं का? तुला तर अशी साडी घालून घेतली. तिचा मेकअप दाखवते. ती लॉंग ड्रेस ती लावून घेतलं का तिचा मेकअप. चला तर मग मी ते छान फेस वॉश करून घेतला, छान थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घेतला. तर इथे ना मी आधी कॉम्पॅक्ट वगैरे लावून घेणार आहे. म्हणजे मी कॉम्पॅक्ट आणि फेअर लावून घेतली, त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते जवळून. तर असा काही बेस तयार झालेला होता ना. आता सिंपल अशी आपली रेग्युलर, मी जास्त हेवी मेकअप करणार नाही, सिंपलच ठेवणार आहे. तर इथे आपली रेग्युलर पाऊंड्स पावडर. उन्हाळ्यामुळे खूप गरमी होते, जास्त मेकअपच करायचं नाही कारण घामाने सगळं निघतं. नॅचरल पण दिसलं पाहिजे आणि सिंपल दिसलं पाहिजे जास्त आहे. आणि ही साडी अशी पार्टी वेअर आहे, त्याच्यावर सिंपल मेकअपच छान दिसेल. त्यामुळे मी इथे छान पावडर वगैरे लावून घेते. पाठीला पण मी ते कॉम्पॅक्ट वगैरे लावून घेतला. आणि इथे ना मी आय शॅडो लावत आहे. तर सिंपल असा गोल्डन कलर असा, म्हणजे असं लाईट वेट दिसलं पाहिजे, त्यामुळे सिंपल आणि एकदम छान दिसेल आईज माझे, म्हणून गोल्डन कलरचा आय शॅडो लावत आहे. त्याच्यावर असं लाईट कलरमध्ये पर्पल कलर आहे, लाईट पर्पल कलर एकदम लाईट आहे. फक्त शाईन करेल, असं दिसणार नाही, असं शाईन करणार नाही, शाईन करेल फक्त असंच लावणार आहे. तर इथे गोल्डन लावलं. आता त्याच्यानंतर थोडंसं पर्पल लावणार आहे. सिंपल ठेवायचा मेकअप कारण साडी छान आहे ना पार्टीवेअर, त्यामुळे. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा ही साडी कशी दिसते मला, आणि माझा मेकअप पण कसा झाला आहे नक्की सांगा. मी पूर्ण दाखवणार होती, पण माझे पप्पा पण आले आणि घरी पाहुणे यायला सुरुवात झाली, त्यामुळे मी पुढचा व्हिडिओ काही केला नाही. तर इथे बघा आता मी पर्पल कलर लावणार आहे, 1 नंबरचा. तो लावणार आहे सिंपल. त्याच्याने बघा डोळे बघा छान दिसत आहे. आणि मी कॅमेऱ्यामध्ये आज मागे काळं काळं दिसतंय कारण मी ना फ्रंट साईडने कॅमेरा दाखवत आहे. आणि ते सिंदूर पेन्सिल, त्याच्याने आपला मेकअप पूर्णच होत नाही, खूप छान दिसते लावल्यानंतर. तर ही सिंदूर पेन्सिल लावून घेते मी. लिक्विडवालीच आहे, लिक्विडच लावते मी. त्यानंतर आता इथे मी लिप लायनर लावून घेईल. आधी लिप लायनरने छान बॉर्डर करून घ्यायची, त्यानंतर लिक्विड लिपस्टिक लावायची आहे ना, त्याच्यासाठी लिप लायनर लावायचं गरजेचं असतं. त्याच्याने व्यवस्थित लिपस्टिक लावता येते आपल्याला. तर इथे पिंक कलरमध्ये ही लिप लायनर आहे, तर तिच्याने मी छान बॉर्डर करून घेईल. त्यानंतर मी लिपस्टिक लावेल. लिपस्टिक लॉंग लास्टिंग राहण्यासाठी ही लिक्विड लिपस्टिक लावणार आहे. उन्हाळ्यामुळे ना लिपस्टिक लवकर निघतात दुसरं लावलं तर. असे सिंपल
नाहीतर मी घरी रेग्युलर यूज करणारीच लावायची, पण आता ही उन्हाळ्यामुळे मी ही लिक्विडवाली लावणार आहे. आणि फर्स्ट टाईम मी लिक्विड लिपस्टिक वापरत आहे, तर खूप छान आहे, कलर पण छान आहे तिचा, कशावर पण मॅच होऊन जाते आणि खूप छान दिसते. ते लिपस्टिक लावायचं असंच वाकडं म्हणजे होठ असे वाकडे वगैरे करून घ्यावं आणि मग करायचे असतात, मग लावता येतात त्याच्याने. आणि त्यानंतर लिपस्टिक सुकल्यानंतर मला थोडी डार्क वाटत होती, म्हणून मी थोडीशी पावडर लावलेली आहे. आणि ते नेकलेस वगैरे मी जे दाखवलं मी घालणार होते, पण त्याच्याने ना खूप हेवी दिसत होतं, पण मला जास्त हेवी नव्हतं दाखवायचं. इथं माझे पप्पा आलेले होते बघा, तर पुढे काय मी व्हिडिओ जास्त घेतला नाही. तिथे मी नेकलेस वगैरे काहीच घातला नाही. इथे मोक्षू झोपलेला, तर पप्पांनी त्याला उठवून दिलं, म्हणून मी चेहरा असं माझा नाराज होऊन गेला, कारण मोक्षू उठला तर मला काही करू देणार नाही. तर इथे बघा फायनली माझी तयारी होऊन गेली होती. मोक्षूला पण छान तयार करणार होती, पण तो रडायला लागला, ज्यूस वगैरे प्यायला लागला, पूर्ण कपड्यांवर सांडून घेते. त्याला सिंपल ड्रेस घालायचा होता, तर मग असं टोचणार नाही असे कपडे लहान मुलांना लागतात. तर मग हा ड्रेस कॅन्सल करून सिंपलच असं तो येल्लो कलरमध्ये त्याचा शर्ट आहे, तो तुम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये बघितला आहे. तोच ड्रेस मी त्याला घालून दिला, हा काढून घेतला मग नंतर आम्ही. मग अशी काही माझी तयारी झाली होती. मी आता इथे बघा फायनल लुक असा काही दिसत होता. आणि सिंपल असे कानातले घातले छोटेसे, जास्त मोठे मला लॉंग आवडत नाही. आणि साडीवर मॅचिंग अशी टिकली लावली, ही लग्नामध्ये बघा तयारी केलेली होती. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. माझे हे काही फोटोज काढलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया आता पुढचा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.